गौरतलब है कि स्थानीय जिला सामान्य अस्पताल में जिले सहित बाहरी जिले से भी मरीजों का आना जाना लगा रहता है, लेकिन यहाँ इन मरीजों की सुविधाओं के लिए लगाई गई एक्सरे मशीन विगत 4 माह से तकनीकी खराबी के चलते बंद पड़ी है, जिससे मरीजों को निजी अस्पतालों का रुख करना पड़ रहा है। इसी संदर्भ में मंगलवार को महानगर पालिका के पूर्व विरोधी पक्ष नेता तथा जिले के युवा सेना प्रमुख प्रवीण हरमकर के नेतृत्व में जिला शल्य चिकित्सालय के कक्ष में ठिया आंदोलन किया गया। दुसरी गोष्ट त्याला एक्सरे काढण्यासाठी शेवटी पैसे एक्सरे मशीनचे पैसे त्याला म्हणते तू बाहेरून एक्सरे काढू। शासनानं तुम्हाला दिलेला पैसा आहे का? एनी टाइम एखादा पेशंट रात्री बेला कमी जास्त झालं तर त्या पेशंटला पैसे देऊन तुम्ही एक्सरे काढू शकत नाही का? प्रायव्हेट मध्ये अधिकार आहे का? मला थोडं माहित आहे, बिलकुल बरोबर। मग तुम्ही लोक त्या पेशंटला तिथं मरू देता, तो बिचारा त्याच्या हड्ड्या बाहेर निघाल्या होत्या, पण तुम्ही त्यालाही येत नाही। ऍक्सिडेंटचा त्यावेळी एक्सरे काढले जाते का? रात्रीचे पेन आता हे 8 पेशंट बाहेरून एक्सरे काढून बाहेरून तुमच्या वाड्यात तुमच्या जिल्ह्यामध्ये भरती आहे 1200 रुपये लागले। काही माणसाशी आमचा कुठलाही लेणं देणं नाही, तुमचा आमचा वैयक्तिक राग नाही, काही नाही। आम्हाला फक्त खुर्चीची लेणं देणं। इथं पालकमंत्री आहे, इथे कलेक्टर साहेब आहे ना, मग यांचा तुमच्या काहीच अधिकार नाही काय? कलेक्टर साहेबांकडून काय घेतो तुम्ही? तेव्हा डीपीटीसीची नंतर पण तुम्हाला अधिकार आहे की नाही एवढं सांगा। तेवढं सांग, मग बाकी नाही पाहिजे। 2-2.5 महिने त्यानं काय प्रक्रिया नाही केली। अहो जनता जिल्हा सामान्य रुग्णालय हे कशासाठी असते? गरीबासाठी रुग्णालय प्रक्रिया काय सांगू? बाजून पडलेला आहे। आम्ही त्या दिवशी रात्री प्रायव्हेट मध्ये काढून आणला एक्सरे, त्या पेशंटच्या पायाची हड्डी बाहेर होती। मी रात्रीपासून इथंच आहे, मग एक्सरे एखाद्या माणसाने डोक्याला लागलं तर आपण समजून मोठा प्रश्न करतो। स्कॅनिंग मशीन हा एक्सरे मशीन हा छोटा विषय आहे, हा काही मोठा विषय नाही आहे। काय सोनोग्राफी लेडीजचा प्रॉब्लेम चालू आहे, सोनोग्राफी चालू आहे। तुम्ही म्हणजे त्याचा ठेका घेतलाय का? आमच्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतला। कोणत्या कंपनीला? फायबर सेंटर सर, लास्ट 1 इयर झालं। 1 वर्ष झालं, मग यांना अगर प्रायव्हेट दवाखान्याला इतके दिवस थांबले असते का? चेन्नईची कंपनी आहे, चेन्नईची कंपनी। हे कंपनी कुठे तुम्हाला त्रास देऊन ना? प्रायव्हेट कसं सुधरत आहे का दिवसात? मी बोलतो कंपनी बरोबर नाही ते पहिले करा ना। कसा ही मिळता गावात 1.5 महिन्यापासून 1 महिन्यापासून देत नाही। 1 महिन्यापासून प्रायव्हेट कसा सुधरत एका दिवसात? मला 5चा ह्या विषयी मी मुख्यमंत्र्यामध्ये गेलो आहे, तो 5 मला सांगू नका। 2.5 पद्धत तरी काही झोपले आहे का ठेकेदार? तुमच्याकडून पैसा घेते ना? पैसे घेतात आता काढले लोक कंपनी जबाबदारी नॉर्म्स असतात ना, त्याच्यात किती दिवसात सुधारलं पाहिजे, काय सुधारण नॉर्म्स असतात। करारनामा घ्या, त्याचा करारनामा दाखवा, करारनामाची कॉपी। लगभग 5 घंटे चले इस आंदोलन में आखिरकार जिला शल्य चिकित्सक ने लिखित आदेश देते हुए बंद पड़ी एक्सरे मशीन को बुधवार से प्रारंभ करने के आदेश पर हस्ताक्षर किए। पण विषय असा होता का अमरावतीच्या काही मशीना सामान्य रुग्णाच्या बंद पडलेल्या आहेत, त्यामध्ये एक्सरे मशीन अशी ही 4 महिन्यापासून 5/8 या तारखेपासून आज 5/11 होऊन गेली, अशी परिस्थिती या इरिलच्या परिस्थितीमध्ये आहे। विषय महत्त्वाचा असा आहे का इथल्या ज्या मशीनामुळे 4 महिन्यापासून लोकांना रात्री बेरात्री येणाऱ्या लोकांचे पाय फ्रॅक्चर झाले असते, काही झाले तर यांना प्रायव्हेटमध्ये करून आणावं लागते। पण ही जी कंपनी आहे त्या कंपनीवर त्या कंपनीचं जे ॲग्रीमेंट आहे, त्या कंपनीच्या ॲग्रीमेंटमध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की 7 दिवसात या कंपनीने ते आपलं त्याची सुधारणा करून द्यावी।
पण ही कंपनी अन्य प्रायव्हेट लोकांशी काही सांडगाठ करून ते मशीन बंद ठेवतात आणि लोकांना येणाऱ्या इथल्या जे असतात त्या लोकांना नाजास्त पैसे द्यायला लावतात. म्हणजे शहरातल्या कुठेही गेले की ते पैसे लागते आणि नवीन हे जेवढे आपले जसे इथले पेशंट असतात रात्री बेरात्री येणारे त्या पेशंटला नाहक पैसे देऊन त्या लोकांना त्रास. आजही इथे 70-70 लोकांची माझ्याकडे लिस्ट आहे. त्या लोकांना आजही त्यांचे ॲक्सिरे काढलेले त्यांचे हातपाय तुटलेले आणि पडलेले आहे. अशी परिस्थिती आज युनिटमध्ये आहे. आम्ही इथे आज या इथल्या आपल्या सामान्य रुग्णालयामध्ये आलो असतात CS साहेबांना पकडलं. शिवा साहेबांना आम्ही अशी मागणी केली की तुम्ही जर ते आमच्या कोणते निर्णय देत नाही आम्ही हे कॅबिन सोडणार नाही. तर आम्ही ते कंपनीवाले पण इथं पकडून ठेवले होते आणि CS साहेबांची कॅबिन पण आम्ही घेरून ठेवली होती. घेरून ठेवल्यावर आज सगळ्या गोष्टीचा निर्णय झाला आणि त्यांनी नंतर गुन्हा दाखल केला आणि उद्या सकाळी तो टेक्निशियन संध्याकाळपर्यंत आज रात्री निघणार आहे आणि तो टेक्निशियन उद्या येऊन इथे आज रात्रीपर्यंत काम करून उद्यापर्यंत ती मशीन सुरू करण्याचा त्यांनी असं पूर्ण हे केलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केलाच. कंपनीवर एक पहिली महत्त्वाची जी बाब होती कंपनीवर गुन्हा दाखल करणं. काही इतकी मोठी कंपनी ऑल ओव्हर महाराष्ट्रात काम करतात त्या कंपनीत गुन्हा दाखल केला जायचं. आमचा कायदा मान्य करा. तुमच्यापासून शासनाने पाडून घेतला पूर्ण आणि 2.5 महिन्यापासून पॉट नाही उडवायला काय मशीनचं काय केलं तर तुम्ही कशासाठी घेतले? ऍग्रीमेंट कसं घेतलं? तुम्हाला कंपनी काय दिली? कशासाठी केलं सगळं गव्हर्नमेंटनं? तुम्हाला पैसे कमवण्यासाठी? प्रायव्हेट लोकांसोबत ऍडजस्टमेंट काय? पाठ करून घेतलं. कोण वर आम्ही खाली नाही आम्हाला. अरे इथं त्रास कुणाला होणार? आम पब्लिकला त्रास आहे ना. मान्य करून आमची आमची इच्छा पैसा कमवून आम्हाला आमची तीच इच्छा असते लवकर उलट आता मी इथं मी अमरावतीतच आहे. दादा कसं आपली नातेवाईक राहते ती लोक म्हणतात पण कसं आहे एकदम 30,000-35,000 आपण खिशातून नाही अकोला डिव्हिजन अकोला ऍक्च्युली आम्हाला अग्रीमेंट बद्दल मी एवढं काही जास्त नॉलेज नाही. पैसे खाल्ले मग कसं म्हणणार ऍग्रीमेंट काय सांगते? ऍग्रीमेंट सांगतो तुम्हाला 2 दिवस 7 दिवसाच्या वरती मुंबई आज आम्ही आमच्या मंत्र्यांच्या मशीन चालू पाहिजे. मानव अधिकारचा हनन केलं. अरे पुढे करतो मी या डायरेक्ट दिलेल्या 2 ते 7 दिवसाच्या वरती यांना बंद होत आहे. सारे पुरे प्रायव्हेट आले मुद्दाम करके प्रायव्हेट मधून लोक प्रेशर लोक 4 महिन्यापासून मशीन बंद 4 महिन्यापासून मशीन बंद आहे. मुद्दाम बंद आहे. सगळं दिलेलं नाही ना. 2 ते 7 दिवसाच्या वरती यायला बंद ठेवायचं. बताया जा रहा है कि ठिया आंदोलन के दौरान ही एक्सरे मशीन के टेक्नीशियन अकोला से बुलाया गया. समाचार लिखे जाने तक फेबर सिंदूरी मैनेजमेंट सर्विस प्राइवेटेड लिमिटेड के खिलाफ अपने काम में लापरवाही बरतने को लेकर सिटी कोतवाली में मामला दर्ज करने की प्रक्रिया जारी थी. पता चला है कि इनमें से नितिन पातेवार, प्रवीण फरतोड़े, नीलेश रांगोळे के नाम का समावेश है. मुंबईचे आहे ना? कोण आहे? कोण आहे? खाली वाचा पूर्ण. 2 मिनिट. कोण आहे? कोण म्हणजे कोण झाला? हा कोण झाला? महाराष्ट्राचा झाला ना? त्याच्या खाली काम करू राहिले. तुम्ही त्यानं काय कायदा नका सांगू. मी कायदा आहे तुमच्याशी उडून काही बोलून राहिले काय काय भरून राहिलं रे जबरदस्ती तुमच्या एकदम जास्त शांतपणा
त्यामुळे यांना हे बोलतो आणि कंपनी रिपोर्ट द्या आणि यायला पहिले तुम्ही यायच्या मशीनवर चालू करून द्या. ते मी 1.5 वर्षापासून कार्यरत आहे आणि आमच्याकडची जी अरविंद हॉस्पिटलची जी मशीन आहे, एक्सरे मशीन जी आहे, ती 5/8/2017 पासून बंद आहे. आणि त्याबाबत आम्ही म्हणजे शासनाच्या वतीने आणि कमिशनर आपले जे NRHMचे जे आहे आपले डॉक्टर प्रदीप व्यास यांच्याकडून आम्ही जो करार जो झाला आहे त्या करारामध्ये जे कंपनीचं नाव आहे ते मेसर्स फेबर सिंदुरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्याशी आमचा करार झालेला आहे. आणि यांच्याकडे आम्ही एक म्हणजे प्रत्येक वर्षी आम्ही हा करार जो होतो आपला एक्सरे मशीन मेंटेनन्सचा एक्सरे मशीनचं जे रिपेअर आहे किंवा मिसिंग पार्ट आहे किंवा बाकीचे जे काय आहे ते त्यांनी त्वरित करून दिलं पाहिजे असं या करारामध्ये सुद्धा नमूद केलेलं आहे. तेव्हा आजच्या डेटला म्हणजे 4 महिन्याचा अवधी होऊन सुद्धा आणि आपल्या अमरावतीकरांचे जे हाल म्हणजे गरीब रुग्ण किंवा सर्व स्टेपचे रुग्ण जे आपले जे ऑर्थोपेडिकचे हँडिकॅपचे आमचे मेडिकल बोर्ड आहे हे सगळं आमचं समोर होत आहे. त्यामुळे आजच्या डेटला मी ॲज अ जिल्हा शल्यचिकित्सक प्रभारी की या कंपनीच्या विरोधात म्हणजे काय की आपण गुन्हा नोंदवून राहिलो आहे आणि याची कॉपीसुद्धा आपण माननीय आयुक्त आरोग्यसेवा अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य मुंबई मान्य संचालक मान्य जिल्हाधिकारी साहेब माननीय उपसंचालक साहेब आणि माननीय प्रवीण भाऊ वसंतराव हरमकर विरोधी पक्षनेता महानगरपालिका अमरावती जिल्हा प्रमुख युवा सेना अमरावती यांना सुद्धा दिलेली आहे. आणि हे जे गुन्हा नोंदलेला आहे हा आपण पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अमरावतीला आजच्या तारखेला आपण गुन्हा नोंदवतो. ते नितीन बालाजीराव पातेवार बायोमेडिकल इंजिनियर आहे. दुसऱ्या नंबरवर प्रवीण मंडोपंत फरताडे हे सुद्धा बायोमेडिकल इंजिनियर आहे. आणि तिसरे आहे नितेश अशोकराव रांगोळे हे सुद्धा बायोमेडिकल इंजिनियर आहे. आजच्या डेटला सुद्धा त्यांनी आम्हाला असं आश्वासन नाही दिलं की बाबा आम्ही आजच्या आज करून म्हणजे 4 महिन्यात घेऊ सुद्धा त्यांनी टोटली म्हणजे त्यांचा दुर्लक्षपणा दिसून आला याच्यामध्ये निष्काळजीपणा. आणि त्यामुळे आपल्या अमरावतीकरांचे जे हाल अपेक्षा गरीब रुग्णांचे आणि इतर सर्व रुग्णांचे जे होऊन राहिले आहे त्याबद्दल मला आजच्या डेटला म्हणजे अशी ॲक्शन घ्यायला लागली की बाबा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा लागला. मी कोणताही मिसिंग पार्ट आमच्या म्हणजे इक्विपमेंटचा एक्सरे मशीनचा किंवा कोणताही इक्विपमेंट जे काही यांच्याकडे दिलेलं आहे आम्ही ते शासनाच्या वतीनंसुद्धा आणि ॲग्रीमेंटच्या ह्याच्यानुसार सुद्धा की यांनी 7 दिवसामध्ये कमीत कमी 7 दिवसात यांनी हा तो पार्ट रिपेअर करून द्यावा. परंतु आज 4 महिन्याचा उद्योग होऊन सुद्धा यांनी कोणत्याही प्रकारे म्हणजे त्याला दुरुस्ती करण्याबाबत कोणत्याही प्रकारे कारवाई केलेली नाही आहे. आणि आजच्या डेटला सुद्धा ते कोणत्याच प्रकारे असं आश्वासन आपल्याला देत नाही आहे. त्यामुळे आजच्या डेटला आपण तो गुन्हा त्यांच्यावर नोंदवत आहे.